एक महत्त्वाचा मुद्दा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर मांडतो। ती घटना म्हणजे काल रांचीला झालेली घटना आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। आमचे विद्यार्थी, आमचा तरुण वर्ग त्या ठिकाणी आंदोलन शांततेने संयमितपणे कशासाठी करत होतं? नोकर भरतीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता असली पाहिजे। मी आता सगळे प्रकार मांडत नाही की काय काय झालं। कंत्राट परीक्षा घेणाऱ्या कंपनीला कसा दिला, ती काळ्या यादीत कशी होती, तरी त्यालाच काम का दिलं, रिकामे पेपर दिलेल्या लोकांचे उत्तर भरण्याची कामं कुठे झाली, आणि मग गुणवत्तेची ऐशी की तैशी काय झाली, सगळे आरोप तुम्हाला माहिती आहे। आणि मग या JPSC च्या नोकर भरती परीक्षेमध्ये पारदर्शकता हवी म्हणून आंदोलन करणाऱ्या मुलांवर अतिशय अमानुषपणे विद्यार्थ्यांवर मी तर म्हणेन हल्ला केलेला आहे। तिथल्या सरकारने हमला केलेला आहे, शत्रू समजून बडवलेला आहे। अतिशय जड अंतःकरणाने आणि तीव्र संतापाने या भूमिका आम्हाला मांडायला लागतात। त्या ठिकाणी तारेचं कुंपण, अश्रुधूर, बळाचा वापर, लाठीचार्ज, भगिनींवर हात सोडणं, चेहरा गाल्यापासून सर्व ठिकाणी पोलिसांनी बदडवणं, हे अतिशय अमानुष आहे, अतिशय क्रूर आहे, प्रचंड वेदनादायी आहे आणि संतापजनक सुद्धा।